अजय एक खुर्शी दे ना. हां दे. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या वीणावरदण्डमण्डितकरा या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते पंगुम लंघयते गिरिं पुढे इधर अरे हाँ नारा गरण पोछ लो तत्लो जय मुदीरे देवकी परमानंदम गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः आजोबा पुढे या त्या आजोबा इकडे बसा तुम्ही इकडे या चव्हाण समोर बसा त्या आजोबा आले आले तिकडे आले जाऊ दे जय जय रघुवीर आपण मनाच्या श्लोकावरती यथाशक्ती चिंतन करतो काल आपला 144वा श्लोक सुरू होता जगी पाहता साचते काय आहे अति आदरे
सत्य शोधोनी पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. हे म्हणा, जगामध्ये सत्य काय, असत्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, हे शोधून पहा. हे पाहता पाहता जसा तू अभ्यास करशील तस तसा तुला देव भेटेल. पुढे पाहता पाहता देव जोडे. आता पुढे पाहता पाहता याचा अर्थ काय? सत्संगाला जायला लागला, श्रवण करायला लागला, मनन करायला लागला, चिंतन करायला लागला, सत्संग करायला लागला की तुझे विचार बदलत जातील. खोटं काय ते कळायला लागेल आणि खरं काय ते समजून येईल. त्या सत्संगामुळे, श्रवण भक्तीमुळे तुझ्या मनामध्ये असलेला भ्रम नाहीसा होईल, भ्रांती नाहीशी होईल, अज्ञान नाहीसं होईल आणि त्यामुळे तुला भगवंताची प्राप्ती होईल. ठेवून दे खरी भगवंताची प्राप्ती होईल असा विषय आपला काल झाला. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर. आजच्या श्लोकाकडे वळूया. आजचा 145वा श्लोक आहे. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मास आला, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभाव. सदा विषयो चिंतिता जीव आला. सदैव विषयामध्ये मन रमलेलं असल्यामुळे, बरं विषयाची गंमत कशी आहे? अग्नीसारखं आहे ते. अग्नीमध्ये आहुती टाकले की ते अधिक प्रज्वलित होतं. तसा विषय आहे तो अधिक अधिक आपल्याला हवासा वाटतो. विषय याचा अर्थ नाना प्रकारच्या इच्छा. विषय याचा अर्थ एकच विषय, याचा अर्थ तो दराचा नाही सारखा सारखा विषय. आता ह्या सगळ्या इच्छा आहेत त्या आपल्या काही अपुऱ्या राहून जातात. शेवट आला तर ह्यातल्या सगळ्या इच्छा पुऱ्या झाल्यात का? म्हणजे नाही झाल्या, म्हणजे अपुरे राहिल्या. म्हणजे ते विषय मनामध्ये राहिले, त्या वासना मनामध्ये राहिल्या. त्या वासना पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्माला यावं लागतं. त्या वासना काय काय त्या घरच्या लोकांना माहिती असते, ह्याला काय काय आवडतं काय नाही. आपण गेलो की मग ते ज्याला आवडतं त्याला वडा ठेवताय, ज्याला आवडतं ते काय खंबा काय असं ते सगळं ठेवताय. हां, म्हणजे त्याला जे, त्या जीवाला जे आवडतं त्याच्यामध्ये ह्याचं मन गुंतू नये. तो जीव मुक्त होऊन जावा. किंवा त्याला मनामध्ये काळजी असते, अजून माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, एखादं मूल अपंग असतं त्याची काळजी कोणी घेणार. असे नाना प्रकारचे ह्या आपण गुंतो ते जे आहे ना प्रपंचात गुंतणं म्हणतात, ते माझ्या गेल्यानंतर या माझ्या मागे राहिलेल्या लोकांचं काय होईल ही काळजी असते. काहींना उशिरा मुलं होतात, पण ते लवकर हाताला येत नाहीत. त्यांचं काय होईल? अजून नोकरी नाही, काही नाही आणि घरात करता कोणी नाही, यांचं कसं होईल? मग अशी जी काही इच्छा शिल्लक राहिलेली आहे, मग शेवटी त्या तिथे लोक कबूल करतात. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलीचा सांभाळ आम्ही करू, तुमच्या मुलांना नोकरी आम्ही लावून देऊ तुमच्या याला. म्हणजे त्या जीवाच्या ज्या काही इच्छा वासना शिल्लक राहिलेल्या आहेत त्या जर पुऱ्या झाल्या नाहीत
तर सदा विषयो चिंतिता जीव झाला. पुन्हा तो त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जीव म्हणून जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर अहंभाव अज्ञान जन्मास आला. हा जीव जन्माला आल्यानंतर त्याला अहंभाव, हे माझं आहे. पुढे त्या लहान जीवाला काय कळते माझं? त्या लहान पोराच्या हातातली एखादी वस्तू काढून घ्या, ती म्हणतो नाही माझं आहे. आता एवढंच जीव ज्याला अजून काही कळत नाही, शाळेत गेला नाही, काही शिकवलं नाही, काही नाही, त्याच्या हातातला मोबाईल काढून घेतलं तर डोका आपटून घेते. त्याच्या एवढंच जीव, लहान जीव, त्याला काही कळतंय का? पण तरी ही वस्तू माझी एवढं कळतंय. अहंभाव अज्ञान जन्मास आला. अरे हे आपल्या घरात 2-4 भावंड आहेत, सगळ्याला खेळण्यासाठी ही वस्तू आणली, ते त्या जीवाला कळत नाही का? कळत नाही. अज्ञान, ही वस्तू माझी आहे, अहंभाव जन्माला आला. त्याच्या आड कोणी यायला लागला तर राग जन्माला आला. हे सगळं एकामागे एक आहे. अहंभाव अज्ञान जन्मास आला. जन्मास आला म्हणजे हा जन्माला आला आधी, हे नंतर आले. अज्ञान अहंभाव म्हणजे आधी हा जन्माला आला आणि याच्या मनात हे जन्माला आले, हे माझं आहे, ते माझं आहे, हे. मग ते जन्माला आलं म्हणजे मनामध्ये हे विचार जन्माला आले की हे सगळं माझं आहे, माझ्या वस्तूला कोणी हात लावतो की नाही. अहंभाव अज्ञान जन्मास आला. मग म्हणाले हे इथपर्यंत आम्हाला कळलं की आमच्या अज्ञानामुळे आमच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला, त्यामुळे आमचं नुकसान होतं एवढं लक्षात आलं, असं जीव म्हणतोय कोणाला समर्थाला. मग म्हणाले याच्यातनं बाहेर पडायचा काही मार्ग आहे का? समर्थ म्हणाले आहे. म्हणजे काय मार्ग आहे? विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. विवेक जागृत झाला पाहिजे. त्या विवेकामुळे सत्स्वरूपी भरावे. सत्य असणार जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. सत्स्वरूपी भरावे. मग म्हणाले हा विवेक आमच्या मनामध्ये कसा जागृत होईल? म्हणजे त्याच्यासाठी श्रवण भक्ती केली पाहिजे. त्याच्यासाठी श्रवण आहे, मनन आहे, चिंतन आहे, ध्यास आहे. म्हणजे ते पुन्हा आलं. जर तुझ्या मनामध्ये विवेक निर्माण व्हायचा असेल तर विवेकी पुरुषाला शरण जायला पाहिजे किंवा विवेकी माणसाच्या सत्संगात जायला पाहिजे. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. स्वस्वरूप आपलं स्वरूप आहे, आत्मस्वरूप काही दुसऱ्याचं नाही आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा जी भावना आहे ना ती आपणच आहे. हे आपल्याला आपलं विस्मरण झाल्यामुळे ते सांगावं लागतं स्वस्वरूपी भरावे. आपल्या आपल्या आत्मस्वरूपामध्ये तू रममाण हो. हा सगळा आनंद तुझ्याजवळ आहे. तुला आनंद मिळवायला जगभर फिरायची जरूर नाही. आपल्या जवळच तो आनंद भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. पण आपल्या जवळ असलेल्या वस्तूचं तुला विस्मरण झालंय, त्यामुळे जग दुःखी आहे. काय म्हटलंय पहा, विवेके सदा स्वस्वरूपी भरा. जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. जीवा हे लक्षात घे, या उगमाचा जर तू शोध घेतला म्हणजे कोहम मी कुठून आलोय, मला कुठे जायचंय, याचा जर तू शोध घेतलास तर म्हणजे उगमापर्यंत गेलास तर जीव जन्म नाही स्वभावे. तू ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर पडशील. म्हणजे विवेक संपन्न तू झालास आणि मग तुला शाश्वत काय अशाश्वत काय, अशाश्वत हे शरीर कशापासून निर्माण झालंय, काय झालंय, अंती कशात गेले, सगळं तुला कळेल. मग अशा रीतीने तू त्या उगमापर्यंत गेलास म्हणजे आत्मस्वरूपाची त्या परमात्म्याची तुला जाणीव झाली
यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. मग पुन्हा जीवात्म्याला जन्म नाही, पण त्याच्यासाठी उगमापर्यंत पोहोचावं लागेल. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहम भाव अज्ञान जन्मासाला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमे जन्म नाही स्वभावे. जो उगमापर्यंत जाऊन पोहोचला म्हणजे मुक्कामाला जाऊन पोहोचला त्याला पुन्हा जन्म नाही. तुला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटायचं असेल तर विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. जय जय रघुवीर समर्थ. दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंत शोधो निपाहे. हे म्हणा, तुला जेवढं दिसतंय ना ते काही नाही आहे. हे आकाराला येतंय आणि मोडून जात आहे. पूर्वी सगळं जंगल होतं म्हणाले, काय होतं का या इकडे नव्हतं. आता एवढ्या बिल्डिंग झाल्या, 5, 50, 100 वर्षांनी या पुन्हा बिल्डिंग पाडतील. आत्ता 4 मजले, त्याचे झाले 25 मजले, आता 25 मजले काढतील, 100 मजले करतील. म्हणजे जे जे आकाराला येतं ते आज नाही उद्या नाश पावतं. दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत. हे नाशिवंत असल्यामुळे आकारालाही येतं आणि आकार नाहीसा होतो. मुळे आकाराला येतं नाहीस होतं असं कसं काय. एक अशी बारीक सुरकाटी घे, एका पेल्यामध्ये पाणी घे, त्याच्यात किंचित साबण किंवा काही फेस तयार कर. काय होईल? निरनिराळे आकार तयार होतील का नाही? आधी होते का नाही? कर मारलं की एवढे गोळे गोळे झाले आणि नंतर फुटून गेले. म्हणजे काहीही नव्हतं, तिथं आकार निर्माण झाला आणि तो आकार पुन्हा नाहीसा झाला. त्यामुळे हे मना लक्षात ठेव. दिसे लोचनी ते नसे कल्पकोटी. पूर्वी काहीच नव्हतं, मग नंतर ते विश्व निर्माण कसं झालं ते आपण ऐकलेलं आहे. म्हणजे आधी काही नव्हती, जमीन नव्हती, काही नव्हती. मग नंतर तिथं जमीन निर्माण झाली, मग त्याच्यावरती नाना प्रकारच्या इमारती उभ्या राहिल्या. पहिल्यांदा झोपड्या होत्या, नंतर 1 मजली घरं होती, नंतर 2 मजली घर झाले, मग 3 मजली घरे झाले, मग 4 मजली घरे झाले. आधी काही नव्हतं, नंतर आकार निर्माण झाले. ते आकार काळाच्या ओघामध्ये नाहीसे झाले. त्याला काय म्हटलंय? एखादी इमारत निर्माण झाली, आधी काय होती? माती होती. इमारत निर्माण झाली तरी काय? मातीच आहे. म्हणजे मातीच्याच विटा, म्हणजे विटा मातीच्या झाल्या. पण ते बाकीचं मातीचं कसं? आंबल्याच्या मातीतनं झाड निर्माण झालं, ते झाड कापलं, त्याची ती चौकट तयार केली. कशापासून झाली? मातीपासून. म्हणजे ही सगळी मातीपासूनच निर्माण झाले. आपण पण आणि आपण गेल्यानंतर मातीवर चढणे एक नवा क्रांती. हे सगळे इमारती समजा पडल्या, पुन्हा मातीवर एक थर चढला, पुन्हा बिल्डिंग आणलं, सपाट करून टाकले. मातीवर चढणे. आपण बघतो ना, बिल्डिंग पडल्यानंतर ढीकच्या ढीक होते, लगेच बुलडोझर ट्रक येतात, उचललं नेलं. आपल्या देखत आकाराला आलेली इमारत. आता तुम्ही तर एवढ्या वर्षाचे आहेत, तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या देखत बिल्डिंगा तयार झाल्या, तुमच्या देखत रस्ता तळालाही गेला. म्हणजे जिथे आकार नव्हता तिथे आकार निर्माण झाला आणि तोही आकार नंतर नाहीसा झाला. दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले. अकस्मात आकारले काळ मोडी. अकस्मात आकारले म्हणजे काय हो? अहो तिथं झोपड्या बिपड्या काही नव्हतं हो. एका रात्री शनिवार रविवार KDMC बंद असे की लगेच तिथं झोपड्या झाल्या, लगेच तिथे. म्हणजे काळ नव्हते ना, आज दिसायला लागल्या.
तेवढ्यात कोणतं तक्रार केली, दुसऱ्या दिवशी आले केले अतिक्रमण आले, धडाधड धडाधड पाडून टाकले. म्हणजे आधी काही नव्हतं, तिथे निर्माण झालं, तिथे निर्माण झालेलं नाहीच झालं. अकस्मात आकारले काळ मोडी, काळ मोडून टाकतो. सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा निकाल जर आला ना, मोठमोठ्या इमारती 20-25 मजल्याच्या इमारती जमीनदोस्त, सरकारी कायद्यानुसार जमीनदोस्त होतात. हा म्हणजे चुकी, आम्हाला तर त्या म्युन्सिपाल्टीने सर्टिफिकेट दिलं होतं, हे दिलं होतं, सगळं दिलं, काही नाही म्हणजे अनधिकृत आहे, पाडून टाका. अकस्मात आकारले म्हणजे इथे जर सरकार मोडू शकतं तर ते मोठं सरकार आहे परमात्मा. अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे. अरे तुला जेवढं दिसतंय ना, हे पुढं सगळं नाहीच होणार आहे बाबा. नंतर काय होणार आहे माहिती का? म्हणले 12 वर्ष आधी पाऊसच पडणार नाही, सगळीकडे रटराट होऊन जाईल. मग 12 वर्ष पाऊसच पाहिजे. आत्ता बारीक बारीक थेंब येत आहेत, त्या हत्तीच्या सोंडेसारखे एक एक धार असेल, पृथ्वीची राख रांगोळी होऊन जाईल. ते ही राख रांगोळी होऊन जाईल, ती पृथ्वी पाण्यामध्ये मिसळून जाईल. अशा रीतीने जसं ते आकाराला आलंय तसं नाश पावे. म्हणून तुला जे जे काही दिसतंय ते नाशिवंत आहे, लक्षात घे. म्हणूनच गीत रामायणामध्ये म्हटलंय, दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत, दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी. अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे. मना संत अनंत शोधोनी पाहे. हे सगळं करण्यासाठी मना संत, तू आधी संतांना शरण जा, मना संत. मग ते संत तुला अनंताची गाठ घालून देतील. मना संत अनंत शोधोनी पाहे. मग ते संत तुला हे सगळं विश्व कसं निर्माण झालं, कसं नाहीचं होणार आहे, पुन्हा सृष्टी कशी निर्माण होणार आहे, जीव जन्माला कसा येतो, त्या जन्माला ह्या जीवनातनं मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागलं, ते सगळं सांगणारे कोण आहेत? संत. त्यांना शरण जा. मना संत आनंद शोधो निपाहे. तू जर शोध घेतला असतं तुला संत भेटते. ते संत सगळं हे विश्व कसं नाशवंत आहे सांगतील, शाश्वत काय ते सांगतील, काय सत्य आहे सांगतील, काय असत्य आहे ते सांगतील. मना संत आनंद शोधो निपाहे. मग ते तुला तुझ्या सत्स्वरूपाची गाठ घालून देतील. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. दिसेना जनी तीच शोधो निपाहे. बरे पाहता गुजते थे आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना. जनी सर्व कोण दाटले ते कळेना. जय जय रघुवीर. दिसेना जनी तेची शोधून पहा. जे जगामध्ये दिसत नाही ते शोधून पहा. जगामध्ये सगळं दिसतंय पण देव दिसत नाही, आपला आत्मा दिसत नाही. म्हणजे ते नवीन नवीन यंत्र निघाले त्यामुळे म्हणले जरा बघून येऊ. त्याच्यामध्ये अख्खा हात घातला त्या मशीनमध्ये, तिथनं बाहेरनं दिसतंय त्या शरीरात काय काय आहे ते. आत्मा दिसत नाही.
दिसेना जने तेची शोधो निपाहे. देवाच्या मूर्ती दिसतील पण ते म्हणजे हा देव करतो काय. बिरबलाला प्रश्न विचारला राजाने, तुमचा देव काय करतो तो आम्हाला दाखवा. म्हणजे दाखवतो आमचा देव काय करतो ते. हे बघ म्हणाले, आमच्याकडे अशी पद्धत आहे की जो ज्ञान देतो किंवा काही चार चांगल्या गोष्टी सांगतो तो उच्च आसनावर बसतो आणि बाकी सगळे खाली बसतात, त्याच्यापेक्षा खालच्या जागेवरती बसतात. तसं म्हणाले, तुला खाली बसावं लागेल बाबा, मला उंच आसनावर. आता तू उंच आसनावर आहेस, मी खाली आहे, पण मला उंच आसनावर बसावं लागेल तर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. चालेल म्हणाला. राजालाही जिज्ञासा होती. बिरबल उंच आसनावरती, बादशाह खाली. विचार म्हणले, आता तुला काय विचार. म्हणले, तुमचा देव कोठे पाहतो ते आम्हाला सांगा. ठीक आहे म्हणजे. अनारे म्हणाले, एक मेणबत्ती आणा. टेबलावर ठेवली, चारी दिशेला प्रकाश नाही. मग त्यांनी राजाला विचारलं, ही मेणबत्ती कुठे पाहते सांग. म्हणले, ती पूर्वेकडे पाहते ना उत्तरेकडे पाहत नाही असं आहे का. नाही, ती सगळीकडे पाहते. मग तसा आमचा परमात्मा सगळ्या जीवावर त्याचं लक्ष आहे. एकष्टीत जीव असला त्याही जीवावरती तो पाहतो, त्याच्याकडे पाहतो. म्हणले, तो मग आम्हाला दिसत का नाही. बिरबलाने एक डाळिंब घेतलं, डाळिंब, आणि राजाला मारलं. राजाला टेंगुळ आला. तोंडलं लागलं की म्हणले, दाखव की. म्हणले, लागलेलं कळते पण दाखवता येत नाही. तसा हा परमात्मा आहे, हे सगळं करतो पण तो दिसत नाही. बराच वेळ झालं याचं प्रवचन काही संपेना बिरबलाचं. राजाच्या पोटात कावळे उडायला लागले. राजा म्हणायला लागला की अहो म्हणला भूक लागली, भूक लागली. म्हणले, कुठं लागली दाखव. दाखवता येते का. लागली खरे का नाही, लागली. दाखवता येते का, दाखवता येत नाही. दिसेना जनी ती शोधून. 155 वर आलो का. हा, कोंदलेसे. पुढे पाहता सर्व हे कोंदलेसे. बरोबर ना. अरे 39 वर चालू आहे का नाही. पुढे गेलो मी मनात समजा 47 पाहिजे. मग हे पानच नाही याच्यात. 46 नंतर 47 पान नाही द्या. माझ्याकडे 155 पान आलं. एकदम डायरेक्ट उडी मारली. पण आम्हाला श्रोते चांगले भेटले बघा. हा, असे श्रोते पाहिजे ना. आता मी तर काय करणार सांगा. पुस्तक आहे, हा श्लोक गेल्यानंतर पुढचा श्लोक जो येईल ते वाचणार. ठीक आहे, पुन्हा एकदा त्याच्यावर येऊत आपण. आता त्या श्लोकावर यावंच लागेल ना पुन्हा. असं फुटेना तुटेना चढेना ढळेना सदा संचले मी पणे ते कळेना. तया एक रूपासे दुजे नसाहे मना संत आनंद शोधो निपाहे. जय जय रघुवीर समर्थ. फुटेना तुटेना चढेना ढळेना. ते फुटत नाही, तुटत नाही, ढळत नाही, ढळत काय हो. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुतः. ते पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने वाळत नाही, शस्त्राने तुकडे करून म्हणलं तर तुकडे केले जात नाही. नैनं छिंदन्ति शस्त्राणि, अग्नी त्याला जाळू शकत नाही. ते आहे ते आत्मस्वरूप. तो आहे तो परमात्मा आहे. फुटेना तुटेना चढेना ढळेना. फुटेना तुटेना म्हणजे फुटत नाही, तुटत नाही. असं कसं. मातीचं मडकं केलं, त्या प्रेताला 4-3 प्रदक्षिणा मारल्या, फुटलं की म्हणाले. म्हणले ते फुटत नाही.
म्हणजे काय, त्यातली माती जी मूळ तत्व आहे ते आकारालाही येत नाही आणि तुटतही नाही. आकाराला आलेलं दिसतंय, त्या मातीचं भांड तयार झालेलं दिसतंय, पण माती तशीच आहे. आणि माती तुटली तरी माती तशीच आहे, त्यातलं काही निर्माण होत नाही, जात नाही. आपल्याला असं वाटतं भास निर्माण झाला की ते गोल आहे, चपटा आहे आणि फुटत नाही, तुटत नाही. म्हणजे काय, दुसरं उदाहरण सांगतो. हे उदाहरण पटत नसेल तर दुसरं. त्या माठामध्ये असणारं जे आकाश आहे ते माठ असताना सुद्धा आहे. म्हणजे आकाश म्हणजे काय, मातीचं बोळका आहे तर बोळक्यात भरेल एवढं आकाश आहे. त्याचा माठ केला, माठात भरेल एवढं आहे. रांजण केलं, रांजणात भरेल एवढं आकाश आहे. आकाश आहे की नाही, म्हणजे माठ असताना आकाश आहे की नाही. आणि माठ फुटला, आकाश फुटतंय का, आकाश आहे तसंच आहे. ते आधीही आहे. म्हणजे आकाश कधी आहे, माठ निर्माण होण्याच्या आधी आहे. माठ निर्माण झालं तरी माठात आहे आणि माठ तुटला तरी पुन्हा आहे तिथंच आहे. फुटे ना तुटे ना चढे ना ढळे ना सदा संचले मी पण ते कळे ना. हा परमात्मा सदा आहे, सदा संचला येतना जात काही. तो सदैव आहे, कुठं जात नाही, येत नाही. आता हे कसं आहे, पंख्यामुळे हवा फिरते अशी दिसते, पण हवा आहेच की. पंख्यामुळे फिरताना दिसते, पंखा नसेल तर हवा नाही असं नाही, फक्त हवा फिरत नाही, एवढाच प्रश्न आहे. फुटे ना तुटे ना चढे ना ढळे ना सदा संचले मी पण ते कळे ना. सदा आहे आणि मी पण असल्यामुळे, अहंकार असल्यामुळे ते सदैव असणार परमेश्वरी तत्व आपल्याला कळत नाही. म्हणून तर हिरण्यकश्यपूने विचारलं, तुझा देव कुठं आहे? तो म्हणला सर्वत्र भरलेला आहे. म्हणजे सर्वत्र भरलेला आहे, मला कसा दिसत नाही, या खांबात आहे का? सदा संचले मी पण ते कळे ना. दया एक रूपाशी दुजे नस आहे. त्या परमेश्वरासारखं या जगात दुसरं काहीच नाही. मी त्याला उपमा द्यावी, याच्यासारखं हे, त्याच्यासारखं ते, म्हणजे याच्यासारखं असं उत्तर द्यायला दुसरं नाही. असं काय, आणखीन एक काय उदाहरण आहे, त्या परमेश्वरी तत्वाला एकासारखं दुसरं नाही. म्हणजे परमेश्वरी तत्व एकच आहे, त्याच्यासारखं दुसरं काही नाही. पुरुषाच्या शरीरातला आत्मा आणि स्त्रीच्या शरीरातला आत्मी असं म्हणतो ना, तोही आत्माच आहे. नपुसकाच्या देहातला तोही आत्माच आहे. किडा, उंदीर, मांजर सगळ्यामध्ये असणारा आत्मा एकच आहे. तर या एकरूपाशी दुजे नस आहे. त्या परमेश्वरी तत्वासारखं दुसरं तत्व या जगामध्ये नाही. हे कळण्यासाठी व्यावहारिक उदाहरण दिलंय. राम रावणाचं युद्ध झालं, कसं झालं, राम रावण युद्धासारखं झालं. तसं दुसरं उदाहरण देण्यासारखं काही झालं नाही म्हणाले. याच्यासारखं दुसरं झालंच नाही असं म्हणतात. तसं हे आत्मस्वरूप जे आहे, त्या आत्मस्वरूपाला कसं आहे तर ते त्याच्यासारखंच आहे, त्याला दुसरी उपमा देता येत नाही. तया एक रूपासी दुजे नसाहे मना संता अनंत शोधो निपाहे. हे म्हणले मला कसं कळणार, याच्यासारखं दुसरं नाही म्हणून. म्हणले ते अजयकडे बघून कसं कळणार, ते बरोबर आहे की नाही. त्याची काम त्याला करू द्यायचं, आपल्याला काय करायचंय. इथला अर्थ त्या तेव्हा कळणार नाही, तेव्हा गुरुजींनी काय सांगितलं कळणारच नाही ना. मना संतानंद. हे म्हणा, तुला हे सगळं जर कळून घ्यायचं असेल तर त्या संतांना शोधून जा. हे त्या म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे अशा संतांना शरण जावं लागतं. अशा संतांना कोण शरण गेलं?
ते गेले रामकृष्ण परमहंसाला शरण. तर हे होते विद्वान होते, ज्ञानी मनुष्य होते. ते गेले गुरुकडे, गुरुला सांगितलं मला ऐश्वर्य पाहिजे, सगळं ऐहिक उपभोग जेवढं आहे तेवढं घेता आलं पाहिजे, असं मला पाहिजे. म्हणजे तुम्ही देव कधी पाहिलाय का? म्हणजे पाहताय, तू मला दिसतो तसंच आहे. मला हे सगळं देणारा कोण आहे? ती आहे ना म्हणले, जगदंबा आत बसली, तिला जाऊन विचारून ये. ते बोलते का म्हणले? हो म्हणले बोलते, अनुभव देते, सगळं करते. जा तू सांग मला ऐश्वर्य पाहिजे, ती सगळ्या जगात देते, तुला देणार नाही का म्हणले. जा माग. आत गेला आणि विसरला आपण काय मागायला आलो. ऐश्वर्य मागायला आलो हेच विसरला. आई म्हणली बाळा तुला काय पाहिजे नाही, विसरला. आणि मग काय म्हणतो, मला ज्ञान आणि वैराग्य दे. आई म्हणली तथास्तु. आला बाहेर, विचारलं गुरुने, बाळा तुला काय पाहिजे होतं? ते सगळं ऐश्वर्य आईने दिलं का? म्हणले नाही हो. म्हणले 2 वेळा मी जाऊन आलो, काय मागायचं तेच विसरलो. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मने बैसली हे ढळेना. त्या जगदंबाकडे पाहिलो आणि मागणे विसरून गेलो. शेवटी आईलाच काळजी वाटली, मी काहीतरी मागायला आलोय, तिला कळलं. आणि तिने विचारलं बाळ तुला काय पाहिजे? पण तिच्या दर्शनाने मला आत्मसाक्षात्कार झाला. आणि जे मागून माझं जीवाचं कल्याण होणार ते माझ्या मुखातनं आपोआप बाहेर पडलं. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, मला ज्ञान आणि वैराग्य दे. बाहेर आला, गुरुच्या पाया पडला, मला खरं जगदंबेने आशीर्वाद दिलाय. मी मागायला गेलो होतो ऐश्वर्य, आणि दिलं जगदंबेने. मला जे पाहिजे म्हणजे या जीवाचं कल्याण आहे ते मला जगदंबेने दिलं. ज्ञान आणि ऐश्वर्य, ज्ञान आणि वैराग्य मला दिलं. ऐश्वर्य मागूच दिलं नाही. म्हणजे ती काली माता ही आपण गेलो तर आपल्याला वाटणार दगडाची मूर्ती आहे, पण रामकृष्ण परमहंस म्हणतात जगदंबा स्वतः बसलेली, तिला मागून घे काय पाहिजे. बोलते का तुमच्यासारखे माझ्याशी? तुझ्याशी पण बोले. एवढा गुरुचा अधिकार. मग त्याला असं म्हणतात की आत्मसाक्षात्कारी संत, ते भेटले तर आपल्या जीवाचं कल्याण आहे. मना संत आनंद शोधो निपाहे, अशा संतांना शरण गेला तर तो अनंत परमात्मा, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तो तुला दिसेल. आत्मस्वरूपाची जाणीव करतो. जय जय रघुवीर समर्थ. आज 3 श्लोक झाले, पण बरं झालं ताई तुमच्यामुळे. माझं म्हणजे एक पान गेलं, आता तेवढं प्रिंट करून याच्यात टाकावं लागेल. 47 पर्यंत. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आज एकादशी आहे. आरती
ठेविले गळ्यामध्ये लाजला असे ते उभी ही गजानन महाराज।